ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो, जिथे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात, त्याच मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर काल असं काही घडलं ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. भ्रष्टाचार हा आता फक्त सरकारी कचेऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचला आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात चक्क 35,000 रुपयांची लाच घेताना त्यांच्या कारकुनाला रंगेहात पकडण्यात आलं आहे. हे सरकार लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांच्या जाहिराती करत असताना मंत्रालयात मात्र लाडका भ्रष्टाचार फोफावतोय का, असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, यावर झिरवळांची प्रतिक्रिया काय आणि विरोधकांनी यावर काय म्हटलंय, या प्रश्नांवर आज सविस्तरपणे चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. काल अँटी करप्शन ब्युरोने एक धाडसी कारवाई केली. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर जिथे कॅबिनेट मंत्र्यांची कार्यालय आहेत, तिथे एक सापळा रचण्यात आला होता. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कारकून राजेंद्र ढेरंगे याला 35,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. एका सामान्य कामासाठी जे काम करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, त्यासाठी अशा प्रकारे पैशांची मागणी करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे अटक झाल्यानंतर राजेंद्र ढेरंगेने जे नाव घेतलं आहे त्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ढेरंगेंनी म्हटलंय की ही लाच त्याने स्वतःसाठी नाही, तर झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतली होती. या प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की या घटनेशी माझा सुतराम संबंध नाही. परंतु साहेब, हा प्रश्न असा उभा राहतो की तुमच्याच दालनात, तुमच्याच नाकाखाली तुमचे कर्मचारी लाच घेतात आणि तुम्हाला पत्ता नसतो. झिरवाळ असंही म्हणाल्याची चर्चा आहे की या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान माझा काही संबंध आला तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. आता हा राजीनामा म्हणजे खरोखरच पश्चाताप आहे की केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकता हा शब्द आता फक्त डिक्शनरीत उरला आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सरकार नेमकं कोणाचं आहे, सर्वसामान्यांचं की भ्रष्टाचाऱ्यांचं? विरोधकांनी आता या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरलं आहे. मंत्रालयात पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, हे आता लपून राहिलेलं नाही. 35,000 रुपये ही कदाचित छोटी रक्कम वाटेल, परंतु हे फक्त आईसबर्गचं एक टोक आहे. जर मंत्र्यांच्या कार्यालयात इतक्या उघडपणे लाच घेतली जात असेल, तर जिल्हा पातळीवर आणि ग्रामीण भागात काय अवस्था असेल? ना खाऊंगा ना खाने दूंगा या गप्पा मारणाऱ्यांच्या काळात भ्रष्टाचार मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत शिरकाव करतो. हे या राज्याचं दुर्दैवच आहे. जनता टॅक्स भरते, तरुण नोकरीसाठी वनवन फिरतायत आणि इकडे मंत्रालयात मंत्र्यांची पीए आणि क्लार्क टक्केवारी ठरवण्यात व्यस्त आहेत. ही भ्रष्टाचारीची कीड या सरकारनेच जोपासली आहे का, असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. विरोधकांनी या घटनेला भ्रष्ट महायुतीचा पुरावा मानला आहे. राज्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून प्रत्येक कामात कमिशन घेतल्याशिवाय हालचाल होत नाही, असा आरोप केला जात आहे. झिरवाळांच्या कार्यालयातील या प्रकरणामुळे आता अजित पवार गटाची आणि पर्यायाने संपूर्ण सरकारची नाचक्की झाली आहे. सत्तेच्या मस्तीत मशगूल असलेल्या या सरकारला सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाची किंमत उरलेली नाही. ही घटना फक्त एका क्लार्कच्या अटकेची नाही, तर ती सिस्टम सडल्याचं लक्षण आहे. नरहरी झिरवाळ राजीनामा देतील की नाही हा भाग वेगळा, परंतु जनतेच्या विश्वासाला जे तडे गेले आहेत ते कसे साधणार? मंत्रालयाच्या पवित्र वास्तूत जेव्हा भ्रष्टाचारासारखे व्यवहार होतात, तेव्हा लोकशाहीची थट्टा केली जाते. नरहरी झिरवाळांनी खरोखरच राजीनामा द्यावा का, आणि या भ्रष्टाचाराला जबाबदार तरी कोण? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.